गुढीपाडव्याची पौराणिक कथा. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेचा दिवस, नवीन वर्षाची सुरुवात, घराघरात उभारलेली गुढी, आनंद, उत्साह आणि नवचैतन्याने भरलेला हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात हा सण मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. पण या सणामागे नेमकी कोणती पौराणिक कथा आहे? चला, एक सुंदर आणि आकर्षक कथा ऐकूया. भगवान श्रीरामांचा विजय. प्राचीन काळी अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम. राक्षसराज रावणानं सीतेचे अपहरण केले आणि श्रीरामांनी त्याचा पराभव करण्याचा निर्धार केला. लंकामध्ये भयंकर युद्ध झाले. अखेर श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय मिळवला. 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले. त्या दिवशी अयोध्येतील प्रजेला इतका आनंद झाला की त्यांनी घराघरात विजयध्वज उभारले. असे मानले जाते की हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. त्या विजयाच्या स्मरणार्थ उभारलेला ध्वज म्हणजेच गुढी. म्हणूनच गुढी ही विजय, आनंद आणि धर्माच्या जयाची प्रतीक मानली जाते. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. पौराणिक कथेनुसार सृष्टीची निर्मिती या दिवशी झाली. सृष्टीचे रचनाकार ब्रह्मदेव यांनी याच दिवशी काळाची आणि सृष्टीची सुरुवात केली असे मानले जाते. म्हणूनच गुढीपाडवा हा नवसंवत्सर म्हणून ओळखला जातो. हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. या दिवशी लोक नवीन संकल्प करतात, नवीन कार्याची सुरुवात करतात. शालिवाहन राजाची कथा आणखी एक कथा सांगितली जाते, ती शूर आणि पराक्रमी शालिवाहन राजाची. असे म्हणतात की शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवून स्वराज्याची स्थापना केली. त्याच्या विजयाच्या स्मरणार्थ लोकांनी गुढी उभारली. त्या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले असे मानले जाते. गुढीचे महत्त्व. गुढी उभारताना बांबूच्या काठीवर रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने आणि फुलांची माळ बांधली जाते. वरती तांब्या किंवा कलश ठेवला जातो. यामागेही सुंदर अर्थ आहे. कडुलिंब, आयुष्यातील कडू गोड अनुभव स्वीकारण्याचा संदेश. फुले, आनंद आणि सौंदर्य. कलश, विजय आणि समृद्धी. गुढी घराच्या उजव्या बाजूला उभारली जाते कारण ती शुभ मानली जाते. एक प्रेरणादायी संदेश गुढीपाडवा आपल्याला सांगतो, अंधारानंतर प्रकाश येतो, दुःखानंतर आनंद येतो, पराभवानंतर विजय निश्चित असतो. जसे श्रीरामांनी संकटांवर मात केली तसेच आपणही आपल्या जीवनातील अडचणींवर मात करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. असाच नवीन व्हिडिओसाठी आणि टिप्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी मुलीला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद.